भूषण भूषण याला मात्र आता माघारी परतावं लागेल. एका बाजूला पहिल्या तर क्षेत्ररक्षणासाठी दाखल असेल तिथे तो विकी रामदास आहे. आजचा दिवस रामदासचा देखील वसूल आहे. काय क्षेत्ररक्षण, लाज जबाब. युवराज सिंगला जॉन्टी रोसला लाजवेल असं त्या पद्धतीने त्याचं क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. महत्वपूर्ण आपल्या संघासाठी मात्र एका चषकासाठी मात्र महत्वपूर्ण पराकाष्ठा करतोय आणि साथ देखील मिळते ते नेहरू या संघाला. महत्वपूर्ण प्रत्येक झेल त्याच्याकडे गेली, ती यशस्वीरित्या त्याने आपल्या परिपूर्ण केले. झेल घेण्यामध्ये यशस्वी झालाय. डीजेच्या माध्यमातून डीजे देखील सकाळपासून चांगल्या पद्धतीने मात्र वाजवला जातोय. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धावसंख्या मिळते. एकेरी धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या पाहायला मिळते ती 4. 5 चेंडू हाताळले गेलेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्को सज्ज असेल. सौरभ पाहूया जर्सी क्रमांक 17 नवीन गोलंदाज सौरभ. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 4. एक अजिंक्य पहिल्या चेंडूवरती एक ही धावसंख्या. पहिला बॉल डॉट मग 3 आले 3. ओके 3 ही धावसंख्या. पहिला डॉट, पहिला धावसंख्या आमच्या लेखणीतून एक ही धावसंख्या गेली होती. 3 धावसंख्या. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा मात्र स्कोअर बोर्डवर पाहायला मिळत आहेत आणि नवीन गोलंदाज पाहूया कशा पद्धतीने सौरभ. ओहो इथे मात्र काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट पाहायला मिळाले. नो चेंडू देखील इथे पंच घोषित करतात. फ्री हिट देखील असेल. सर पाहिलं ना तर नेरूळ संघाच्या खात्यामध्ये चांगले गोलंदाज आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलं विकीने देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि विकीवर कुठेतरी विश्वास दाखवणं गरजेचं होतं सध्याच्या घडीला. मात्र एक नवीन गोलंदाज त्याला संधी दिली जाते. सौरभ याचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पुनरागमन होतंय का पाहूया. सलग दुसरा चेंडू देखील वाईट चेंडू पाहायला मिळत आहे. एक्स्ट्रा एफर्ट कुठेतरी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ज्यावेळी तुमची नॅचरल गती असते त्यापेक्षा तुम्ही अधिक काहीतरी एफर्ट लावण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी मात्र तुमच्याकडून नियंत्रण सुटलं जातं आणि रिप्लेस मला वाटतं गोलंदाज करतायत. दिवस मात्र आता मावळ तिकडे चाललाय. परिपूर्ण दिवस मावळ तिकडे चालताय आणि थोडस सौरभ कडून अवांतर धावा गेल्या. त्याचा मात्र फायदा झाला तो निगडी गवळी या संघाला. पाहूया काय समीकरण होत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. फ्री हिटचा चेंडू होता आणि निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या झालेली आहे ती 5. 5 या आकड्यावर आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहे. ओहो अप्रतिम झेल पाहायला मिळाला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वर आणि मोठा हादरा लागतोय तो निगडी ए संघाला. पाच धावसंख्या झालेली आहे ती 5. पंच थांबा 1 मिनिट, सामना थांबवायचा आहे. सचिन भाऊ थांबा. ओके अजय सर आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून सूचना येते. सचिनजी गायकर साहेब गोमेश्वर गावचे सर सुपुत्र आहेत. 1 मिनिट. धावसंख्या 7 या धावसंख्येपासून मात्र पुढे कंटिन्यू करायचं आहे कारण थोडस लेखणीमध्ये देखील व्यत्यय आला होता. इथे मात्र पाहूया झेल होईल का नाही.
बॉल पासून थोडेसे लांब राहिले होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील सक्सेस होत आहेत, यशस्वी होत आहेत आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 9 या आकड्यावर. अजय सर आपल्याला थांबवतोय. गुमेश्वर गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक समाजसेवक सचिनजी गायकर साहेबांच्या माध्यमातून दोन्ही समालोचनासाठी तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम आले. धन्यवाद सचिनजी गायकर साहेबांचं देखील आमच्या समालोचन कक्षा वतीने मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल. अवांतर धाव असेल वाईटच्या स्वरूपामध्ये आणि याच वाईटच्या स्वरूपामध्ये अवांतर धाव येते. धावसंख्येमध्ये बदलते, धावसंख्येमध्ये बदल होता. धावसंख्या पाहायला मिळते ती स्कोरवरती ती 8. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. धन्यवाद सचिनजी गायकर साहेब, आपण आम्हाला या ठिकाणी दोन्ही समालोचकांना 500 रुपयाचं बक्षीस दिलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी देखील तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून देखील तुमचा आभार व्यक्त करतो. असू द्या एखादा नवीन स्कोरर असेल पण त्यांच्याकडे आमच्याकडे देखील लक्ष आहे. धावसंख्या पाहिली तर 12. आले ना 12 ही धावसंख्या. तिसऱ्या क्रमांकासाठी आपण खेळतोय. नक्कीच अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. पुन्हा एकदा लेग साईडला टाकण्याचा प्रयत्न. अवांतर धाव असेल, अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. त्याचा फायदा मात्र निगडी गवडी या संघाला होते. अजिंक्य कसर यांना माहिती आहे की आपल्याला ट्रॉफी देखील महत्वाची आहे, पण मात्र गोलंदाज थोडासा नाखुश करतोय आपल्याला. अवांतर ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला, पण त्याचा मात्र फायदा होतोय. लेग साईडला टाकण्याचा जास्त प्रयत्न केला जातोय. बाहेर चेंडू हाताळला जातोय. चांगल्या पद्धतीने गुडलेचा चेंडू हाताळला गेला. रनआउटची सुवर्ण संधी आहे. हिट केला गेला. पंचांचा मात्र आकाशाकडे कदाचित आकाशाकडे बोट जातोय. मोठा हादरा बसतोय तो निगडी गवडी या संघाला. बॅक टू पॅव्हलियन माघारी मात्र परतावा लागेल. स्कोर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय. तब्बल जर धावसंख्या पाहिली तर स्कोरवरती पाहायला मिळते ती 13 ही धावसंख्या. 10 चेंडू मध्ये तब्बल बनवायचे आहेत 14 ही धावसंख्या. थोडस स्पीडअप घ्यायचं आहे. निगडी गवळी ए संघ तृतीय क्रमांकासाठी ही मोठी लढत पाहायला मिळते. 10 चेंडू मध्ये नेहरू संघाला तब्बल बनवायच्या आहेत. त्या 10 चेंडू मध्ये 14 ही धावसंख्या बनवायची आहे. एका वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्राला 14 वर्ष वनवास करावा लागला होता, पण निगडी गवळी या संघाला मात्र 1 वर्ष वनवास करायला लागला होता तो बी संघाला. त्याच्यानंतर हा वनवास परिपूर्ण त्याने संपवलाय. आज मात्र त्याने आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ निगडी गवळी हा संघ. अभिनंदन या संघाचं. तिसऱ्या क्रमांकासाठी देखील टफ फाईट चालू आहे. एका बाजूला पहिला तर चेंडू द्यायचा आहे पंचांकडे. 14 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. इथून जर संघ विजय होईल तो मैत्री चषक 2026 चा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरेल. चमचमती ट्रॉफी वरती नाव कोरेल. एका बाजूला पहिल्या तर निगडी गोलडी हा संघ करतोय की दुसऱ्या बाजूला मात्र नेहरू संघ. गोलंदाजी मार्क वर सज्ज असेल तो जयेश. स्ट्राईक एंडला आहे तो अजिंक्य. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. मोठा हादरा बसतोय तो नेहरू या संघाला. बॅक टू पॅव्हलियन माघारी परतावा लागेल अजिंक्य कासारला. बॅक टू पॅव्हलियन.
आपल्या सुपुत्राचं मात्र मनोबल वाढवत आहेत ते आमचे रुपेजी माडिक साहेब समाजसेवक. जयेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. त्याला मात्र तब्बल 100 रुपयाचं या विकेटसाठी कॅश प्राइज दिलं जाईल. एका बाजूला पाहिला तर प्रत्येक विकेटला, प्रत्येक षटकाराला, प्रत्येक चौकाराला मात्र कॅश प्राइज दिली गेली. तसेच सचिनजी गायकर साहेबांच्या माध्यमातून समालोचन कक्षाला देखील कॅश प्राइज दिली गेली. दोन्ही समालोचनासाठी तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम दिली गेली. धन्यवाद सचिनजी गायकर साहेबांचं देखील आमच्या समालोचन कक्षाच्या वतीने. अजयजी कासार सर असतील, माझ्या वतीने देखील मी त्यांचा आभार मानतो. आणि खेळाडूने मात्र एक मोठी चांगल्या पद्धतीने आज खेळाडू रीती दाखवले. याच संघ जो विजय होईल. हो चांगला झेल घेतला गेला. करतो तुला फोन. जेडी शॉर्टकट नाव काहीतरी टाकलं ना त्याने. सचिनजी साबळे साहेबांच्या माध्यमातून या झेल साठी 100 रुपयाचं पारितोषिक. काय वो लाजवाब क्षेत्ररक्षक. हम भी किसी से कम नहीं है. तुम शोर करेंगे तो हम शिकार कर देंगे पूरा. मानावं लागेल या क्षेत्ररक्षकाला. दोनच दिला. हो जयेशने मात्र चांगली गोलंदाजी हाताळली. तब्बल धावसंख्या खर्ची पाहायला मिळाली. जर हॅट्रिक घेतली तर मात्र आपल्या वडिलांकडून 500 रुपयाची रोख रक्कम. अपना पैसा अपने घर पे नहीं है, लेकिन अपने पापा के जेब में रहेगा पैसा पूरा. जेडी मात्र आता फॉर्म मध्ये आलाय. मानावं लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. 3 धावसंख्या खर्ची केली गेली. 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झालाय. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय तो जयेश. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर करताय. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. 2 धावसंख्ये बरोबर नेहरू या संघाची तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर कदाचित धावसंख्या असेल ती 5 ही धावसंख्या पाहायला मिळते. 2 विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाला तो जयेश महाडिक. पाच चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. थोडस स्पीडअप घ्यायचंय. लाईटची सुविधा नाही मित्रांनो. मान्यवरांचा देखील याच्यावरती सन्मान करायचा आहे. आम्हाला देखील IPL साठी दाखल व्हायचं आहे. पनवेल मध्ये देखील आमचं समालोचन आहे. कारण बरोबर आम्हाला देखील 9:30 वाजता पनवेल मध्ये दाखल व्हायचं आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. चांगली गोलंदाजी सकाळपासून देखील हाताळतोय तो. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. नितीन गोलंदाजी मार्कवर सज्ज. 1 धावसंख्या खर्ची केली गेली. आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र फलंदाजाला लावावी लागेल गोलंदाजाची वाट. ओहो प्रहार केलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं मात्र दुहेरीमध्ये बदल करत आहे. रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. आता मात्र समीकरण येतोय 3 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 6 धावांची. तृतीय क्रमांकाचा कुठला संघ मानकरी ठरला जातोय. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एक चमचमती ट्रॉफी. अचूक गोलंदाजी मात्र निखिलला करावी लागेल. महत्वपूर्ण गोलंदाजी हाताळतोय. त्याच पद्धतीने नेहरू संघ देखील टफ फाईट देतोय. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. मानावा लागेल या फलंदाजाला. अभि चांगली फलंदाजी मात्र त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हम भी किसी से कम नहीं है. विकीला माघारी परतवलाय. त्याच्यानंतर आपल्या खांद्यावरती मोठी जबाबदारी घेतली. पुन्हा एकदा प्रहार केला. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जात आहे. पाहूया रनआउटची कदाचित सुवर्ण संधी. हो 1 धाव घेतली जाते. आता मात्र समीकरण येतोय 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 5 धावा मात्र खर्ची केले गेल्या. 4 धावांची आवश्यकता आहे. मोठा हादरा. आता मात्र 1 चेंडू विजयाकडे वाटचाल. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ कदाचित वाटचाल पाहायला मिळते ती निगडी गलोडी. हे संघ महत्वपूर्ण जबाबदारी घेतली. 2 षटकांचा सामना खेळला गेला आणि मानकरी ठरला जातोय काय. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील सामन्यामध्ये रंगतदार मजा आहे. स्ट्राईक एंडला आहे. नवीन फलंदाज
एक चेंडू सीमारेषे पार केला तर नेवरोज संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरू शकतो. पाहूया ऑफ साईडला पंच केला गेला आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अगदी निगडी गवळडी हा संघ. डीजे